बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। श्री शिवाय नमस्तुभ्यम। महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील शिरपूर या शहरात मध्य प्रदेश येथील सिहोरमधील सुप्रसिद्ध शिवकथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मधुर वाणीत शिवमहापुराण कथा दिनांक 1 डिसेंबर 2024 ते 7 डिसेंबर 2024 या काळात सुवर्णनगरी शिरपूरमधील भगवान महावीर जैन उद्यान करवंद रोड शिरपूर या ठिकाणी संपन्न होत आहे। शिव महापुराण उत्सव समिती शिरपूर यांच्या मार्फत येथे जय्यत तयारी सुरू असून ही तयारी अंतिम टप्प्यात आहे आणि आयोजकांकडून या शिव महापुराण कथेचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे। ज्या पवित्र भूमीवर ही कथा संपन्न होत आहे त्या ग्राउंडवरून पाहूया आमचा ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूतने आपले स्वागत आहे निर्भीड विचार न्यूज मध्ये। आज आपण आलो आहोत शिरपूर तालुक्यातील अशा या प्रांगणावर जिथे शिवपुराण कथा संपन्न होत आहे। दिनांक 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीमध्ये या ठिकाणी सिहोर येथील सुप्रसिद्ध कथाकार शिवकथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मधुर वाणीतून या ठिकाणी शिव महापुराण संपन्न होणार आहे। त्यासाठी उत्सव समिती मार्फत या ठिकाणी जय्यत अशी तयारी सुरू आहे। आपण या प्रांगणावर स्वतः हजर आहोत आणि इथल्या तयारीचा आढावा घेत आहोत। या ठिकाणी दररोज जवळपास 10 ते 12 लाख भाविक या ठिकाणी येणार आहेत आणि या शिवपुराण महाकथेचा लाभ घेणार आहेत। यासाठी शिवपुराण उत्सव समिती शिरपूर शहरात स्थापन करण्यात आली असून त्यांच्या मार्फत हे सगळं नियोजन केले जात आहे आणि काटेकोरपणे कोणत्याही भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रयत्न केले जात आहेत। 7 दिवस हा कार्यक्रम या ठिकाणी चालणार असून या ठिकाणी भाविकांचे थांबण्यापासून तर जेवणापासून ही सगळी व्यवस्था उत्सव समिती मार्फत करण्यात आली आहे। महापुराण कथेसाठी फक्त धुळे जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्र नव्हे तर आजूबाजूच्या 2 राज्यांमधून देखील भाविक इथे येण्याची शक्यता आहे। त्यामुळे उत्सव समितीमार्फत आवाहन करण्यात आले आहे की पंडित प्रदीप मिश्रा यांच्या आयोजित या शिव महापुराण कथेसाठी सर्व भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि या कथा श्रवणाचा आनंद घेऊन आम्हास उपकृत करावे असे आवाहन या उत्सव समितीमार्फत करण्यात आले आहे। नमस्कार, आपण आहोत शिरपूर येथील शिव महापुराण कथेच्या या प्रांगणावर। या कथेला अजून 3 दिवसांचा अवकाश आहे, मात्र आतापासूनच येथे भाविक येण्याला सुरुवात झाली आहे। या ठिकाणी कथा श्रवणासाठी काही महिला आतापासूनच येऊन या मंडपात आलेल्या आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। ताई नमस्कार। नमस्कार। आपण कुठून आलात? आम्ही दूध डेअरी कॉलनी शिरपूर मधून येथे राहतो आम्ही। बरं, शिरपूर मध्ये राहतात तरी आपण 3-4 दिवस आधी येऊन इथे प्रांगणात आलेले आहेत, याचं कारण काय? हे बापांवर श्रद्धा आहे ना, त्याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी मी 7 दिवस राहते। जिथे कथा होते ना तिथे म्हणजे 2 दिवस आधीच चालली जाते मी। बरं, आपल्याला काही विशेष असा आशीर्वाद किंवा चमत्कार बाबांकडनं झाला आहे का? मग म्हणजे जेव्हापासून बाबांचं हे केलं ना तेव्हापासून चांगलंच होते बुवा असं। आतापर्यंत आपण किती ठिकाणी जेवण बाबांची कथा ऐकलेली आहे? 4-5 ठिकाणी गेलेली। 4-5 ठिकाणी आपण गेलेले आहे। शिवरला 3 वेळा जाऊन आली, बिकनगावला जाऊन आली, मालेगावला, धुळ्याला। तर अशा प्रकारची श्रद्धा या महिला भाविकांना आहे म्हणून त्यांनी आता या प्रांगणात 4 दिवसापूर्वीच येणे पसंत केले आहे। नमस्कार, आपण आहोत शिरपूर येथील शिवपुराण महाकथेच्या प्रांगणावर आणि आपण चर्चा करणार आहोत या उत्सव समितीच्या काही पदाधिकाऱ्यांशी। नमस्कार भाऊ। नमस्कार। शिवाय नमस्तुभ्यम। श्री शिवाय नमस्तुभ्यम। शिरपूर मध्ये हा भव्य दिव्य कार्यक्रम आपल्या माध्यमातून होत आहे, त्यासाठी आपण शिवपुराण महासमिती देखील स्थापन केली आहे। पण सुरुवातीला असं सांगा की ही कथा आपल्या शिरपूर शहरात व्हावी ही प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली आणि त्या कार्यात तुम्हाला यश कसं मिळालं? सर्वप्रथम तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही फक्त माध्यम आहोत। खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्यातील शहरातील सर्व शिवभक्त आणि विशेष म्हणजे नारी शक्तीची खूप मोठी मागणी होती की आपल्या इथं शिवपुराण कथा झाली पाहिजे। आणि गेल्या वर्षी धुळ्याला जी काही कथा झाली, मालेगावला पण कथा झाली, तिथं आम्ही गेलो होतो आणि तिथलं सगळं आयोजन बघून तिथून आम्हाला खरी प्रेरणा मिळाली आणि आम्ही तिथूनच मनात संकल्प केला की आपण ह्या कथेला इथं आणायचं आहे आणि आपल्या खऱ्या जे आपले इथले शिवभक्त आहे यांना इथं त्यांना तो कथेचा लाभ द्यायचा आहे। तिथूनच आम्हाला ती प्रेरणा मिळाली आणि आम्ही मग सर्व शिवभक्तांशी चर्चा केल्यानंतर 1 दिवस सिहोरला गेलो आणि दैवी योगायोग असेल आणि नशीब पण चांगलं आपल्या शिरपूरकरांचं, या सर्व शिवभक्तांच्या प्रार्थनेमुळे ही कथा आपल्याला मिळालेली। बरं, कामाला आपण सुरुवात केली आहे, या ठिकाणी जय्यत अशी तयारी होत आहे। या तयारीत आपल्याला काही अडचणी येत आहेत किंवा लोकांच्या उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला मिळत आहे? कार्यक्रम मोठा आहे, जवळजवळ 10-12 लाख लोक इथं जमणार आहेत, त्यामुळे थोड्याफार अडचणी येणार आहेत, काही अडचणी येत आहेत,
पण त्याच्यावर शिवबाबा भोलेबाबाची कृपा एवढी मोठी आहे, त्याचा आम्हाला प्रत्येक ठिकाणी अनुभव येतोय आणि त्या अडचणींचं लगेच निराकरण होतंय. आणि खऱ्या अर्थाने शिवभक्त जे काही आहेत, विशेषतः नारी शक्तीला मानावं लागेल की त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून आम्हाला दिवसभर आम्ही जरी थकलो असतो संध्याकाळी तरी ती मरगळ दूर होते आणि त्या महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांचा उत्साह बघून आम्ही परत आमच्या कामाला जोराने लागत असतो. बरं, हे नियोजन करत असताना आपण काही विशेष अशी व्यवस्था या ठिकाणी केली आहे की जेणेकरून इथे येणारे 10 ते 12 लाख भाविकांची सोय होऊ शकेल? निश्चितच आम्ही मालेगावला जिथं खतं झाली आणि धुळ्याला जिथं खतं झाली, मागे जळगावला देखील झाली आहे आणि नांदगावला देखील झाली, त्या प्रत्येक नियोजन समितीशी आम्ही महिनाभरापूर्वीच त्यांच्याशी प्रत्यक्ष मिटिंग करून बैठका करून त्यांनी जे जे काही सुचवलंय आणि जे काही चुका होत्या त्या बाबतीत त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलंय. त्यांचं मी विशेष आभार मानेल सगळ्यांचं. आणि पूर्ण समिती बनवून घेतलेल्या आहेत आपण आणि त्या समितींवर जे काही इच्छुक आहेत आणि अजून ज्यांना काही इच्छुक यायचं असेल त्यांना आम्ही त्याच्यात सामावून घेतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या 30 समित्यांचं आपण याच्यात नियोजन केलेलं आहे. सध्या महाराष्ट्रात शिवपुराण हा विषय प्रत्येकाच्या हृदयाशी जोडलेला आहे, त्यामुळे इथे फक्त महाराष्ट्र नव्हे तर गुजरात आणि मध्य प्रदेशातून देखील भाविक येण्याची शक्यता आहे. आपण या सर्व भाविकांना आवाहन काय कराल? मी सर्व भाविकांना तर आवाहन एकच करेल की शिवपुराण कथेला आपण येताना खूप उत्साहाने तर येणारच आहात, पण आबालवृद्ध असतील आणि लहान बालकं जे असतील तर येताना ऊब देणारे जी काही आपली थंडी खूप पडणार आहे, म्हणून आपल्या शरीराला ऊब मिळेल असं ब्लँकेट आहेत, चादरी आहेत, त्या विशेषतः आपण येताना घेऊन यायचे आहेत. आणि जर जास्तच आबालवृद्ध असतील तर कृपया ते इथपर्यंत यायला त्यांना अडचण असेल तर आपण घरून देखील लाईव्ह टेलिकास्टद्वारे त्याचा आनंद घेऊ शकतात. आणि ज्यांना यायचंच आहे त्यांची देखील त्यांची देखभाल करण्याची तयारी समिती पूर्णपणे जबाबदारी घेण्याची तयारी करत आहे. बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंगच्या व्यवस्थेबद्दल आपण काय माहिती सांगाल? हो, बाहेरून येणारे जे आउटर पार्किंग त्याला आम्ही नाव दिलेलं आहे. जे बाहेरगावचे तालुक्यातले किंवा जिल्ह्यातले लोक आहेत आणि परराज्यातले लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. जसं तिकडून गुजरात मध्य प्रदेशकडून येणाऱ्या लोकांना आपण वाघाडी टी पॉईंट दिलेला आहे. इकडून आपलं चोपड्याकडनं येणाऱ्या लोकांना आपण कळम सऱ्याकडे नजीक आणि नदीला लागून तिथं आपण पार्किंग पॉईंट दिलेले आहेत. आणि जो इकडून धुळ्याकडनं येणार आहे त्यांना देखील आपण तिकडं मेडिकल कॉलेजच्या अलीकडे तिथं पार्किंगची व्यवस्था केली आहे. त्याचं मॅपिंग चालू आहे. त्याचं जी काही आपल्याला नकाशा आहे तो नकाशा आमचे काही आर्किटेक्ट मंडळी, मला सगळ्या शिरपूरचे आर्किटेक्ट आणि इंजिनियरांचं कौतुक करावं तितकं कमी आहे, ते सर्व स्वतःहून इथं काम करतायत, आपला वेळ देत आहेत आणि हा मॅप देखील ते आपल्याकडून करून देणार आहेत. आज संध्याकाळी ते मॅपिंग होऊन जाणार आहे आणि आम्ही ते तसं व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून देणार आहे. तर आपल्यासोबत होते माजी नगरसेवक हेमंत पाटील, ज्यांनी या नियोजनाचा भार आपल्या खांद्यावर घेतलेला आहे. आज शिरपूर या ठिकाणी आम्ही सर्व पोलीस प्रशासन तसेच आयोजकांच्या वतीनं पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेच्या अनुषंगानं पाहणी केली असता जवळपास एक 10 लाख लोकांचं नियोजन यांनी या ठिकाणी केलेलं आहे असं दिसून येतंय. त्याच्यामध्ये इथं शिरपूर तसेच धुळे जिल्हा आणि आजूबाजूच्या पण आपल्या 2 जिल्ह्यातून नंदुरबार असेल किंवा जळगाव असेल या जिल्ह्यातून येणारे भाविक आणि त्या व्यतिरिक्त आपल्या बाजूलाच मध्य प्रदेशची पण बॉर्डर आहे, त्या ठिकाणाहून पण काय भाविक येऊ शकतात. तर त्या अनुषंगानं पार्किंगची देखील व्यवस्था केलेली आहे. 4 ठिकाणी पार्किंग आहे आणि त्या व्यतिरिक्त महामंडळाच्या पण बसेस आपण घेत आहोत. तर एकंदरीतच सर्व व्यवस्था या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झालेली आहे. या संदर्भातला एक जो मास्टर प्लॅन असेल तो पण आयोजकांच्या समन्वयाने आम्ही तयार करत आहोत. आणि सर्वच भाविकांना फक्त एकच आमचं आव्हान असेल की या निमित्तानं आपण येत असताना शक्यतो आपल्याजवळ कुठल्याही प्रकारच्या मौल्यवान वस्तू आपण बाळगू नयेत, ही एक आव्हान पोलीस प्रशासनाच्या वतीनं करतोय. आणि या ठिकाणी येत असताना शक्यतो महिला असतील किंवा त्यांच्यासोबत कोणी लहान मुलं असतील तर त्यांनी त्यांची विशेष काळजी घ्यावी. आणि मुक्कामाला येणाऱ्या भाविकांनी विशेषतः जे बाहेरगावचे असतील त्यांनी देखील या पार्किंगच्या अनुषंगाने जिथे जी व्यवस्था केलेली असेल ती समजून घेऊन त्यानुसार पोलीस प्रशासनाला व सर्वच प्रशासनाला सहकार्य करावं एवढी एकच अपेक्षा व्यक्त करतो. थँक्यू.